नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज करून घेणार आहोत ओळख आपण अशा एका व्यक्तीची की ज्यांनी सुरू केलेला छोटासा व्यवसाय बनला जगातला सर्वात मोठा असा फर्निचरचा ब्रँड. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. विचार करा, एका 17 वर्षाच्या मुलाला वाढदिवसाला काही पैसे भेट मिळतात, त्यातनं तो स्वतःची कंपनी सुरू करतोय आणि ती कंपनी पुढे जाऊन जगातला सर्वात मोठा फर्निचरचा ब्रँड बनते. आज लाखो लोकांच्या घरामध्ये त्या कंपनीचं फर्निचर आहे. मात्र त्याचा मालक आयुष्यभर साध्या वर्गांमध्ये प्रवास करायचा. आजची गोष्ट आहे ती म्हणजे इंग्वार कामप्राड यांची. इंग्वार कामप्राड यांचा जन्म 30 मार्च 1926 ला स्वीडनला झाला. लहानपणापासून त्यांना व्यापाराची आवड होती. शेजाऱ्यांना ते सुरुवातीला माचीस विकायचे, नंतर पेन्सिल, बियाणं, ग्रीटिंग कार्ड्स आणि अगदी जे मिळेल ते विकायचे. त्यांना पैशापेक्षा व्यवसाय कसा चालतोय हे समजून घ्यायचं होतं. 17व्या वर्षी वाढदिवसाला मिळालेल्या त्या पैशांमधून त्यांनी कंपनी सुरू केली. तिचं नाव ठेवलं आयकिया. आयकिया हे जे नाव आहे ते 4 शब्दांपासून सुरू झालंय. सुरुवातीला ते फर्निचर विकत नव्हते, ते वेगवेगळ्या वस्तू विकायचे. पण एक दिवस त्यांना जाणवलं की चांगलं जे फर्निचर असतंय ते खूप महाग आहे, सामान्य माणूस ते विकत घेऊ शकत नाही. इथनच सुरुवात झाली मोठ्या अशा क्रांतीची. कामप्राड म्हणायचे फर्निचर सुंदर असावं पण प्रत्येकाला परवडणारही असावं. हा विचार त्या काळामध्ये नवीन होता. त्यांनी डिझाईन बदललं. मोठं तयार करण्याऐवजी फर्निचर अनेक भागांमध्ये पॅक करून विकण्याची कल्पना आणली. कल्पना अशी होती की ग्राहकांनी ते घरी जाऊन स्वतः जोडायचं. आज हे सामान्य वाटतंय, पण त्या काळामध्ये ही कल्पना जी होती ती क्रांतिकारी होती. लोकांनी सुरुवातीला त्यांची खिल्ली उडवली. लोक स्वतः फर्निचर जोडतील हे कधीच चालणार नाही. पण कामप्राड यांना आपल्या कल्पनेवरती ठाम विश्वास होता. त्यांनी गुणवत्ता कमी केली नाही, पण खर्च कमी करण्याचे मार्ग शोधले. या विचारामुळे आयकिया जगभर लोकप्रिय झाली. ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, अब्जाधीश असून सुद्धा कामप्राड अनेक वर्ष इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करायचे. महागड्या हॉटेलांऐवजी साध्या हॉटेलांमध्ये राहायचे. रेस्टॉरंटमध्येही सर्वात स्वस्त असा पदार्थ निवडायचे. ते म्हणायचे, मी जे काय पैसे वाचवतोय कारण ग्राहकांचा प्रत्येक रुपया मला महत्वाचा वाटतोय. ते ऑफिसमध्ये कोणाशीही सहज बोलायचे. त्यांना हायरार्कीपेक्षा टीमवर्क आहे ते महत्वाचं वाटायचं. ते म्हणायचे चांगली जी कल्पना आहे ती कुणाकडनं पण येऊ शकते. ते नेहमी नोटबुक जे आहे ते स्वतः सोबत ठेवायचे. नवीन कल्पना लगेच लिहून घ्यायचे. जगभर फिरून लोकांच्या घरांचा अभ्यास करायचे. त्यांचा प्रश्न नेहमी एकच असायचा, ग्राहकाचं आयुष्य आणखी सोपं कसं करता येईल. आज आयकियाचे शेकडो स्टोअर्स जगभरांमध्ये आहेत. लाखो लोक तिथनं फर्निचर खरेदी करतात. पण कामप्राड म्हणायचे अजून आपण पूर्ण झालेलो नाही, अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. 27 जानेवारी 2018 ला त्यांचं निधन झालं. पण त्यांनी जगाला दिलेला एक साधेपणा आणि ग्राहक केंद्रित विचार आजही आयकियामध्ये जिवंत आहे. यातनं आपल्याला काय लक्षात येत आहे की मोठा जो व्यवसाय आहे तो लहान कल्पनांमधून सुरू होत आहे. 17 वर्षाच्या मुलानं सुरू केलेली कंपनी आज जगभर पोहोचली आहे. ग्राहकांचा विचार सुरुवातीपासून करायला हवा. लोकांच्या समस्या सोडवला तर यश तुमच्याकडे येत आहे. आता इनोव्हेशन जे आहे ते म्हणजे महागडं असं तंत्रज्ञान नाही आहे. इनोव्हेशन म्हणजे सोपा आणि चांगला असा उपाय. तुम्हाला हे ऐकून कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स आठवू शकतंय, पण इंग्वार कामप्राड यांनी आपल्याला सांगितलं की यशस्वी होण्यासाठी मोठी सुरुवात लागत नाही, लागती ती दूरदृष्टी, ग्राहकांची काळजी आणि साधेपणा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. निरोप घ्यायची वेळ आली आता. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.